आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या निरोपाती आणि आदेशाने आज आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य माननीय श्री अशोक भाऊ सोनवणे आणि महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे महासचिव आमचे राजेंद्र भाऊ पातोडे आणि मी स्वतः धैर्यवर्धन पुणकर प्रदेश उपाध्यक्ष पक्षाच्या वतीने आज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेच्या संदर्भात आज मस्साजोग इथे आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांच्यासोबत संवेदना देण्यासाठी आणि त्यांच्या या अतिशय वाईट अशा घटनेला अभिवादन करण्यासाठी आम्ही आज इथे आलो। त्यांचे बंधू धनंजय भाऊ आमच्यासोबत आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत आणि पक्षाचे केज आणि बीड जिल्ह्यातले सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे शहराचे या भागातले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत। महाराष्ट्राच्या या घटनेने महाराष्ट्राचा बिहारपेक्षा जास्त अशा प्रकारची दहशत महाराष्ट्राला घालून दिलेली आहे। एक गरीब मराठा समाजातला व्यक्ती सरपंच जो तीनदा निवडून आलेला आहे अशा लोकांच्या मनात असलेल्या माणसाला इतक्या क्रूर पद्धतीने मारलं गेलं आणि जी मारहाण झाली ती इतकी अमानवीय होती की ते सगळं ऐकल्यानंतर आमच्या अंगावर शहारे आले। वंचित बहुजन आघाडी 200% स्वतः माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यांना कुटुंबियांना कॉल करून त्यांचं सांत्वन केलेलं आहे। वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने देशमुख कुटुंबियांसोबत राहील आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होत नाही आणि मास्टर माइंड जे याच्यात ज्यांनी सगळं हत्याकांड घडून आणलेलं आहे, ही जी दहशत या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे पाळमुळं जोपर्यंत शोधून या जिल्ह्याला दहशतीतून मुक्त होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने देशमुख कुटुंबांसोबत आहे, या गावासोबत आहे आणि यांना न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी काम पडल्यास रस्त्यावर देखील उतरेल। आम्ही पक्षाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने आणि आंबेडकर साहेबांच्या कुटुंबाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि शब्द देतो की त्यांना न्याय मिळेपर्यंत पक्ष स्वस्थ बसणार नाही। हो 100% तुम्हाला सांगतो, कोण तुम्हाला साथ देईल नाही देईल सगळं जग साथ देईल। लोक खूप शेवटाळले महाराष्ट्रामध्ये, तुम्ही असं समजू नका ही फक्त गावाची घटना आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात। मी स्वतः मराठा समाजाचा आहे, पक्षाचा पदाधिकारी आहे आणि सगळ्या समाजाला आणि समाजाच्या पलीकडे जाऊन आमच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये जातीच्या पलीकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी आम्ही सगळे इथे लोक एकत्र आलो। तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुम्ही फक्त आम्हाला आवाज द्या, काय करायचं फक्त आम्हाला सांगा। आम्ही 100% आमचे पक्ष तुमच्यासोबत राहील। आमची